आयुर्वेदामध्ये लोणचं मुरवणं किंवा लोणचं तयार करणं याचे उल्लेख फार पूर्वीपासून आढळतात. निघंटू रत्नाकर नावाचा आयुर्वेदाचा एक ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये लोणच्याच्या रेसिपी दिलेल्या आपल्याला आढळतात. त्यामुळेच आणि त्याचे गुण पण दिलेले आहेत. त्यामुळे आज आपण पहिल्यांदा पाहूयात, ही लोणची आहेत तरी किती प्रकारची? आपल्याला ढोबळ मनाने कोणती लोणची माहिती हो? एक आंब्याचं लोणचं आहे, लिंबाचं लोणचं आहे आणि जास्तीत जास्त लिंबू मिरचीचं लोणचं आहे किंवा मिक्स लोणचं आहे. ही लोणची आपल्याला माहिती असतात आणि त्याच्यामध्ये पण आपण प्रकार करत असतो. समजा लिंबाचं लोणचं आहे, ते तिखट आहे, गोड आहे. असे प्रकार पण आपण व्यवस्थित जे आपल्या जेवणामध्ये असतात. त्याच्यानंतर ही जी लोणची आहेत, त्याच्यामध्ये आणखी पण काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जसं तुम्ही भारतामध्ये फिरलात, उत्तर हिंदुस्थानामध्ये जाल तर गाजराचं लोणचं असतं. गुजरातमध्ये जाल तर गाजराचं लिंबाचं लोणचं असतं. शिवाय करवंदाचं लोणचं असतं. कच्ची करवंदाचं लोणचं तयार केलं जातं. आवळ्याचं लोणचं आपण पाहतो. ही सगळी लोणची आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये व्यवस्थित डेव्हलप झालेली आपल्याला पाहायला मिळतात. ही लोणची आपण खायची की नाही? किंवा ही मुरवलेली असतात, त्याच्यामुळे ती चालतात की नाही? ती आंबट असतात, थोडीशी खारट असतात, त्यामुळे आपल्या तब्येतीला चालतात की नाही? हा खरा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो.